तेव्हा म्हणजे काही लोकांना इतक्या समस्या होत्या की हे लोकांकडे म्हणजे शेती जास्त असून हे लोक गुजरातला कामाला जात होते। म्हणजे शेतीवर ध्यान देत नव्हते, कारण शेतामध्ये पिकत नव्हतं, कारण त्यांना ते मार्गदर्शन नव्हतं की शेती कशी करावी, उत्पन्न कसं वाढवावं। हम कहीं भी कोई विलेज सिलेक्ट करते हैं, उसमें हमारे 3 पिरामिड्स हम खड़े करते हैं। जैसे कि अगर एग्रीकल्चर में हमें काम करना है तो शुरुआत हमारा एग्रीकल्चर ग्रुप होगा, फार्मर्स ग्रुप, और फार्मर्स ग्रुप फिर प्रोड्यूसर ग्रुप में कन्वर्ट होता है, और प्रोड्यूसर ग्रुप फिर एफपीओ में रजिस्टर होता है। DSC संस्था गावात आली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की गटाचं महत्त्व काय आहे, एकत्र शेतकरी एकत्र येऊन म्हणजे फायदा काय होतो त्याचे महत्त्व पटवून दिले। मग आम्हाला तरी जवळजवळ आम्हाला 3 महिने लागले बचत गट बनवायला। गटामध्ये 13 सदस्य आहे। तशा शेतकऱ्यांना आम्ही सहमती पत्रक लिहून दिलं आत्म्याला। असं करून आमचे 13 लोकांचा गट आत्म्याला जॉईंट झाला आणि त्यांनी आम्हाला प्रमाणपत्र दिलं। फार्मर्स ग्रुप का फ़ायदा ऐसा है कि कलेक्टिव इनपुट्स जो होता है वो उनको खरीदने में आसानी होती है। अगर वो कलेक्टिवली करते तो वो बार्गेनिंग पावर उनकी बढ़ जाती है। दूसरा, अगर कोई गवर्नमेंट स्कीम को चाहिए तो उनको ग्रुप चाहिए होता है। ये फार्मर ग्रुप अगर एक्टिव है, वो ट्रेनिंग मतलब मीटिंग कर रहे हैं, सेविंग कर रहे हैं, तो उनको वो रजिस्ट्रेशन करने में और लिंकेज करने में आसानी होती है। नमस्कार। आपलं म्हणजे कृषी विभागाकडून आपल्याला निरोप आला होता मागच्या 7व्या महिन्याला, तर सोयाबीनचं बियाणं आलं होतं। बचत गट म्हणजे तयार करून खातं खोलणं बँकेत, कारण गट राहिला म्हणजे बचतीला महत्त्व आहे। आणि आम्ही बँकेत गेलो, तसं करून आमचं खातं खोललं गेलं आणि आम्ही महिन्याला एका सभासदचे म्हणजे 100 रुपये ठेवत होतो। तर आम्ही 13 सभासद आहे, दर महिन्याला 1300 रुपये जमा करत होतो बँकेत। प्रकाश, सांग काय पाहिजे तुम्हाला, नेमकं काय पाहिजे तुम्हाला? जमीन हलकी असल्यामुळे तुम्हाला बाजरीची आवश्यकता आहे। कृषी विभागाकडून आम्हाला म्हणजे मदत भेटली की जैविक शेती करा, औषधं बनवा स्वतः, त्याच्यामध्ये तुमचे म्हणजे पैसे बचत होतील। तसं करून मग आम्ही एकत्र बसलो। आम्हाला एक कल्पना नव्हती की अशामुळे आपले पैसे वाचतील आणि उत्पन्न वाढेल। आणि जैविक शेतीमुळे आमचे पैसे वाचून राहिले। आम्ही गांडूळ खत स्वतः बनवतो, ब्रह्मास्त्र आहे, 10 पर्णी आहे, जीवामृत आहे, असं काही औषधं बनवतो। म्हणजे ह्या झाडाला आता कशाची कोणत्या औषधाची गरज आहे ते औषध आम्ही स्वतः बनवतो। उज्ज्वला बचत गट से जुड़ने से मैंने जैविक खेती करने का शुरू किया। तो जैविक खेती करने से मेरा सोच बदला। जैविक खेती करने में पैसे बढ़ेंगे, उत्पन्न ज़्यादा आएगा। तो अभी मैं ऐसा लोगों को सिखाऊंगा कि गट में आने से मेरे को भी उसको भी अभ्यास मिला, तो भाई मैं भी अभी उनको ऐसा बोलूँगा कि भाई तुम भी जैविक खेती करो। जी सुधारित पद्धत होती ना ती करत नव्हतं, ती माहीत नव्हती आम्हाला। पण जेव्हा शेतकरी बचत गट झाला तेव्हापासून आमच्या गावात इतक्या योजना आल्या आहे, काही संस्था काम करून राहिल्या आहे, तर आमच्या लोकांना म्हणजे भरपूर फायदा झालेला आहे।